सर्वप्रथम सर्वांना लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा। आता मी काही मुद्द्यांवरती तुम्हाला घेऊन येणार आहे की समाजात भरपूर लोक असतात जे की अन्याय सहन करतात आणि अन्याय सहन करतच त्यांचं आयुष्य पूर्ण व्यतीत करतात। पण मोजके लोक असे आहेत की अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतात आणि असे लोक अशा लोकांची इतिहासामध्ये नोंद होती। त्यापैकी लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांच्या बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आपण म्हणतो ते जहालवादी होते। त्यांनी इंग्रज रूपीचे संकट आपल्या देशावरती होतं त्यांना प्रखर विरोध केला। आता बऱ्याच मुलांनी सांगितलं की त्यांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। त्याच्या आधी आपण शिवजयंती आणि गणेश उत्सव साजरा करत नव्हतो। त्यांनी सुरुवात केली आणि ती पूर्ण देशभरामध्ये आपण ते उत्सव साजरा करतो। तर ते उत्सव साजरा करण्यामागचा हेतू काय होता, उद्देश काय होता, कोण सांगू शकतं का? की शिवजयंती आणि गणेश उत्सव हे साजरा करण्यामागचा हेतू काय होता? बघा, पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आपल्या देशावरती इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेस काही ठिकाणी अशी परिस्थिती होती की आपण मान वर करून सुद्धा चालू शकत नव्हतो। भयंकर प्रचंड अत्याचार आपल्या देशातील लोक सहन करत होती आणि अशा लोकांना एकत्रित आणायचं आणि इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचा म्हणजे हे खूप चॅलेंजिंग गोष्ट होती। या लोकांना कसं काय एकत्र आणायचं? तर ते एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आली की आपण जर शिवजयंती शिवरायांना मानणारे तर लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर त्यांच्या डोक्यात एक गोष्ट आली की आपण शिवजयंती आणि गणेश उत्सव याच्या माध्यमातून आपण लोकांना एकत्रित करू शकतो आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळेल याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करू शकतो। तर लोकांमध्ये जनजागृती करायची असेल तर लोक एकत्र येणं खूप गरजेचं आहे। आधीच्या काळी काही सोशल मीडिया नव्हता किंवा आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून जनजागृती करू असा विषय नसल्यामुळं त्यांनी हे उत्सव साजरे करायला सुरुवात केली। हा त्यांचा उद्देश देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचा होता। पण आता आपण जी शिवजयंती आणि गणेश उत्सव साजरा करतो त्याचा उद्देश काय आहे हे आता आपल्यालाही समजणं झालं, बरोबर आहे का? आज तुम्ही गणेश उत्सवामध्ये किंवा शिवजयंतीमध्ये घ्या, काय चित्र असतं? शिवजयंतीमध्ये शिवरायांनी केलेल्या कामाचा किंवा गौरवाचा आपण उल्लेखही करत नाही, त्यांची माहिती आपण देत नाही। शिवजयंती दिवशी आपण काय करतो? डीजे लावतो, डान्स करतो। ही पद्धत आहे आज शिवजयंती साजरी करायची। आणि गणेश उत्सव साजरी करायची पद्धत तर बऱ्याच तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच। आता मी काही ठिकाणी जे बघितली सत्य परिस्थिती ती सांगतो। गणेश उत्सव करण्यासाठी 10 दिवसाचा गणेश उत्सव असतो, बरोबर? तर त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीच्या समोर गावातली मुलं किंवा जे गणेश उत्सव मंडळामध्ये आहेत ती मुलं त्यांच्या समोर पत्ते खेळत बसतात। तुम्ही हे चित्र बघितलं असेल। मग हा उद्देश होता का लोकमान्य टिळकांचा? हे गणेश उत्सव साजरा करणं किंवा शिवजयंती साजरा करणं याच्या मागचा उद्देश त्यांचा खूप महान होता। पण त्यांनी जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य केलं त्याचा 5% किंवा 10% जरी उद्देश आपण आपल्या आचरणात आणला, समाज जागृती केली या माध्यमातून आपण, किंवा आज समाज जागृती करण्याची तेवढीच गरज आहे। गणेश उत्सव आपण आता अशा पद्धतीने साजरा करू शकतो की आपण तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेऊ शकतो, मुलांना प्रोत्साहन देऊ शकतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो किंवा समाज जागृती नाटक करू शकतो, त्याच्यातून समाजामध्ये जागृती होऊ शकते। आता शाळेमध्ये तर तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकता, पण ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या
घरापर्यंत, गावापर्यंत, गल्लीपर्यंत नेल्या पाहिजे, हे लोकांना सांगितलं पाहिजे. कारण उद्याचं भविष्य तुम्ही पण उद्या जाऊन गणेशोत्सवात ह्याच गोष्टी जर करत राहिला ज्या आता होतात, तर मग तुमच्या शिक्षणाचा काही फायदा होणार नाही. म्हणजे चित्र तुम्ही बदलू शकता, बरोबर आहे का? आणि लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता, आता तर आपल्याला काही स्वतंत्र कुठं मिळवायचं, आपण पारतंत्र्यात नाहीये, पण अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत आजही की आपण त्या माध्यमातून जनजागृती करू शकतो किंवा लोकांना चांगल्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. ते लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. जय हिंद, जय महाराज.